आणि थोड्याच वेळात ह्या सामन्याला सुरुवात होईल, कारण की आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये एक थ्री व्हीलर आल्यामुळे थोडा सामन्याला व्यत्यय येतोय आणि तो व्यत्यय बाजूला केल्या झाल्यानंतर या स्पर्धेला अर्थात या स्पर्धेला प्रारंभ होईल आणि पंचाकडनं लेट्स प्लेचा इशारा येईल. तर वैयक्तिक पहिलं आणि पंचांकडनं लेट्स प्लेचा इशारा येतो. स्पर्धेला सुरुवात होते, सामन्याला सुरुवात होते. हिरवा झेंडा इथं पंचांकडनं. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर चढवलेला हल्ला पंचांकडनं नकारात्मक चेंडूची खून येते, परंतु ऋतांशू याला जीवदान मिळतंय. ते पहिला चेंडू नो बॉलचा इशारा येतोय. स्वेर मारा पंचांनी घोषित केला होता. एक जीवदान मिळते ते ऋतांशू पाटील याला पहिल्या चेंडूवर, कारण की नकारात्मक चेंडू हाताळला तो भावेश कोळी याने पहिलं जीवदान मिळते. त्या जीवदानाचा पुरेपूर फायदा उचलेल का ऋतांशू? दुसरा चेंडू, मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू बॅटची स्लाइस कट घेते, परंतु निर्धाव चेंडूची आणि डी फॉर डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. LBW लेग बिफोर विकेट हा या स्पर्धेतला अपवाद असा नियम असेल. इथं फलंदाज बाद दिला जाणार नाही. पुन्हा बॅटची स्लाइस कट घेतली जाते. चेंडू सरळ टाकला जातो. धावफलक इथे दर्शवला जातोय 6. बिनबाद 6 धावा. पहिल्या षटकातला चौथा चेंडू असेल त्याला सामोरं जाईल तो ऋतांशू. पहिल्या चेंडूवर जीवदान मिळालं होतं, ते ऋतांशू याला ते जीवदानाचा पुरेपूर फायदा उचलताना पाहायला मिळेल का? आणि पंचांकडनं ताकीद दिली जाते 1 बाउन्सची आणि नकारात्मक चेंडूची खून सुद्धा येते. 1 बाउन्स आणि एक नकारात्मक अशी फ्री हिटचा चेंडू असेल त्याला सामोर जाईल तो ऋतांशू. पुन्हा पंचांकडे नकारात्मक चेंडूची खून येते. आव्हान तरी 1+ आणखी एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळते. अशा 2 धावेन धावफलक पुढे सरकला जातो. या दुहेरीन धावफलक पुढचे तो 9 या धावसंख्येवर. एकंदरीत 3 बॉलचा खेळ झाला आणि 3 बॉलमध्ये धावफलकावर धावायला गेले ते 9. पुढचा चेंडू फ्री हिटचा चेंडू होता, परंतु चेंडू पडल्यानंतर थोडासा स्विंग होतो. स्विंग झाल्यानंतर यष्टीरक्षक आपली कामगिरी चोख बजावतो आणि निर्धाव चेंडूची इथं सांगता. फ्री हिटचा चेंडू नीटचा काय ऋतांशू याला समजला. निर्धाव चेंडूची तर सांगता. पुढील चेंडू मोठा फटका खेळतो. पुन्हा हवेमध्ये चेंडू बराच हवेमध्ये झेल खाली क्षेत्ररक्षक, परंतु बाद होते आणि ऋतांशू याची खेळी संपुष्टात. 9 या धावसंख्येवर पहिला हादरा पडतो तो जुहूगाव या संघाला ऋतांशू याच्या माध्यमातून. एकंदरीत 5व्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचे प्रयत्न ऋतांशू याची खेळी संपुष्टात. एक अशा प्रकारे पहिला हादरा पडतोय तो जुहूगाव संघाला 9 या धावसंख्येवर. 1 बाद 9 धावा. थोडीशी संत परंतु सावध सुरुवात म्हणता येईल ती जुहूगाव संघाची. अर्थातच ऐरोली गावचे डॅशिंग डायनामिक DM भाई, अर्थातच दीननाथ पाटील सर यांना माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपल्याला नम्र विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. डॅशिंग डायनामिक ऐरोली गावचे डॅशिंग डायनामिक, अर्थातच संजय दत्तचे चाहते, सिनेमा कलाकार संजय दत्त याचे मोठे चाहते दीनानाथ पाटील यांना नम्र विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन आपल्या सामन्याचा स्पर्धेचा आनंद लुटावा. तर शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातला. स्वतःला सावरते, संघाला सावरताना तो दिसताना पाहायला मिळतो तो भावेश कोळी. चेंडू डेलिब्रेट मृत घोषित केला जातोय, कारण की ती अर्धवट जी खेळपट्टी बनवली त्या खेळपट्टीच्या पुढे जर चेंडू पडतोय तो पंच ते चेंडू मृत असा घोषित करतायत आणि तो चेंडू मृत असा घोषित करतायत आणि निर्धाव आणि पंचांकडनं नकारात्मक चेंडूची खूण येते. अवंतराशी 1+1 अशा 2 धावा मिळतात. बाय 1 गेट 1 अशा 2 धावा. दुहेरी धावफलक पुढे सरकला जातोय. धावा दुहेरी अंकात पोहोचतो. अर्थातच आता मात्र स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला चेंडू बघता ओहो व्हॉट अ हिट. वेग से चेंडू सीमा रेषा पास.
6 धावेन धावफलक पुढे सरकला जातोय. धावफलकावर धावा दर्शवल्या जाते. एक षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 17 धावा. थोडीशी संत परंतु सावध सुरुवात म्हणता येईल ती जुहगाव या संघाची. एक षटकाचा खेळ संपुष्टात येतोय. धावफलकावर धावा लागतात त्या 17. एक गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावर नाणेफेक हरल्यानंतर जुहगाव संघाची धावसंख्या इथं दर्शवली जाते ती 17. आता मात्र एक बक्षिसांचा वर्षा होताना पाहायला मिळतो तो ऐरोली कोलीवाडा या संघावर. जर ऐरोली कोलीवाडा संघ ही स्पर्धा जिंकतोय तर डॅशिंग डायनामिक दिनेश अर्थात DM भाई यांच्याकडनं ऐरोली कोलीवाडा संघाला फार्म हाऊसवर एक दिवसाची यंगी पार्टी देण्यात येते. इथं आता अनाऊन्समेंट केली जाते ती दीननाथ पाटील यांच्या माध्यमातून अर्थात डॅशिंग डायनामिक DM भाईंच्या माध्यमातून ऐरोली कोलीवाडा संघ ही स्पर्धा जिंकतोय तर त्यांना 2 दिवसाची ट्रिप अर्थात सॅटर्डे संडे अशी 2 दिवसाची ट्रिप फार्म हाऊसवर घोषित करण्यात येते ते DM भाईच्या माध्यमातून. DM फार्म हाऊस अर्थातच ऐरोली खाडीवर जो फार्म हाऊस बांधण्यात येईल त्या फार्म हाऊसवर एक जंगी मेजवानी देण्यात येईल ते डॅशिंग डायनामिक DM भाईंच्या माध्यमातून. ही सुवर्ण संधी असेल ती ऐरोली कोलीवाडा संघाला. तर वळूया पुन्हा या स्पर्धेकडे या मॅचकडे. एक षटकाचा खेळ संपुष्टात येतो. धावफलकावर धावा लागतात त्या 17. दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हल्ला चढवला जातोय परंतु घोषीच्या स्वरूपात 2 धावा मिळत आहेत. चेंडू जर मंदिरावर आदळतोय मंदिराच्या वरती आदळतोय आणि आतमध्ये येतोय तर 2 धावा मिळतात आणि चेंडू जर मंदिरावर आदळल्यानंतर सीमारेषे पलीकडे जातोय तर 4 धावा मिळेल. 2 धावा मिळत आहेत. या दुहेरीने धावफलक पुढे सरकला जातोय. धावफलकावर धावा दर्शवल्या जातात ते 19. एक षटक एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागतात त्या 19 धावा. एक गड्यांच्या मोबदल्यात फलंदाज बाद होतो तो ऋतांशू पाटील. जरा स्वस्तात बाद झाला तो ऋतांशू परंतु स्वेर मारा करतोय आता मात्र गोलंदाज अर्थातच शुभम पाटील. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्याच्या नंतर दुसरा चेंडू हाताळताना नकारात्मक चेंडूची खून येते. अवांतराशी 1 धाव मिळते. एकेरीने धावफलक पुढे सरकला जातो. धावफलक दर्शवला जातोय 20 धावा. पुन्हा मोठा फटक्याच्या फेटण्यात परंतु चेंडू स्टिकरवर आदळल्यानंतर चेंडू यष्टीरक्षक तिथं आपली चोख कामगिरी बजावतो आणि दुसरा फलंदाज बाद होतोय तो 20 या धावसंख्येवर. तर दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्न जतीन पाटील याची विकेट सस्त्यामध्ये बाद होताना पाहायला मिळतो. वैयक्तिक 2 धावा काढून जतीन तंबूच्या आश्रयाला जातो आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी न्यू कॅन्डिडेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल अर्थातच हार्दिक भोईर. आतापर्यंत 1 षटक आणि 2 चेंडूचा खेळ संपुष्टात आले. 1 षटक आणि 2 चेंडूच्या ह्या धावा फलकावर धावा झालेत ते 20 आणि 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला पाठवण्यात यशस्वी झालेत ते रबाली संघाचे गोलंदाज. धावफलक इथे दर्शवला जातो 2 गडी बाद 20 धावा. थोडीशी संत परंतु सावध सुरुवात म्हणता येईल कारण की ह्या मैदानाचा विचार केला तर ह्या मैदानामध्ये एकंदरीत टोटल झाले होती हायेस्ट स्कोअर या स्पर्धेचा म्हटलं जाईल तर 106 धावांचा. अर्थातच बोनकोडे संघाने कुमार तुर्भे 11 संघाविरुद्ध खेळताना 106 धावांचं लक्ष ठेवलं होतं परंतु कालच्या दिवसामध्ये सुद्धा एक हायेस्ट स्कोअर झाला होता तो 102 धावांचा. ट्रिपल आकड्यामध्ये धावा पोहोचवल्या होत्या त्या कोपरखन्ने संघाने. तर आजच्या दिवसात कुठला संघ ट्रिपल संख्या गाठेल ह्याची प्रतीक्षा असेल ती प्रेक्षकांना परंतु निर्धाव चेंडूची इथं सांगता पाहायला मिळते. फलंदाज बाद झाल्यानंतर तिसरा चेंडू हाताळताना निर्धाव चेंडूची इथे सांगता पुढील चेंडू पुन्हा बॅटच्या रडारमध्ये जे चेंडू बघता बघता चेंडू सीमा रेषा पार. षटकार बिग हिट बिग 6. धावफलक 6 ने पुढे सरकला जातो. धावफलकावर धावा दर्शवल्या जातात 26. लॉस ऑफ 2 विकेट्स 1 ओव्हर अँड 4 बॉल गॉन. 1 षटक 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक दर्शवला जातो 26 धावा. दुसऱ्या षटकातला 5वा चेंडू असेल सामोरे जाईल अर्थातच षटकाराने आपलं खातं खोलणारा फलंदाज हार्दिक भोईर.
बॅक टू बॅक. हो हो हो, न भय न भीती, फक्त छत्रपती. छत्रपतीचा छावा. इथं मिळतील हार्दिकला 6 धावा. या 6 धाव्याने 10 फलक पुढे सरकला जातोय. 10 फलक इथे दर्शवला जातोय. 32 लॉस ऑफ 2 विकेट्स. 1 ओव्हर अँड 5 बॉल गॉन. एक षटक 5 चेंडूचा खेळ संपुष्टात येतो. 10 फलकावर धावा लागतात त्या 32 धावा. दुसऱ्या षटकातला शेवटचा निर्वाणीचा चेंडू असेल आणि ह्या तिसऱ्या चेंडूवर बॅक टू बॅक तिसरा षटकार येईल का? कारण की क्रिकेटच्या खेळामध्ये फक्त विकेटची हॅट्रिक संबोधली जाते, षटकारांची हॅट्रिक संबोधली जात नाही. ती हॅट्रिक म्हणजे बॅक टू बॅक असे षटकार संबोधले जातात. तर या तिसरा बॅक टू बॅक असा षटकार येईल का हार्दिक भोईर याच्या बॅटमधून? आता मात्र चेंडूला समजलं हलक्या हाताने तर दिशा देण्याचा प्रयत्न केला. एक धाव, दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात, परंतु इथं क्षेत्ररक्षक थोडा स्लाइस होतोय, थोडं गळपटतोय आणि या बघता बघता या 2 धावा दुहेरीन धाव फलक पुढे सरकला जातोय. 2 षटकाचा खेळ संपुष्ट होतोय. 10 फलकावर धावा जातात त्या 34 धावा. सुरेख सुरुवात म्हणता येईल. ते आता मात्र जुहूगाव संघाची पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 17, दुसऱ्या षटकामध्ये धावा येतात 17. अशा एकंदरीत 2 षटकाचा खेळ संपुष्टात येतोय. 10 फलकावर धावा लागतात त्या 34. उर्वरित 12 बॉलचा खेळ शिल्लक. येणाऱ्या 12 बॉलमध्ये बरंच काही सांगून जाईन. या पहिल्या इनिंगच्या खेळामधील आपलं भवितव्य स्पष्ट करताना पाहायला मिळेल तो जुहूगाव संघ. पुन्हा मी इथं एक कॅश प्राईज एक ऐरोली कोलीवाडासाठी जे एक मोठे इव्हेंट सादर करायचं आहे ते अर्थात ही स्पर्धा जिंकून DM भाईकडनं जी एक 2 दिवसाचं पॅकेज त्यांना देण्यात येईल. ते DM फार्म हाऊसवर घेऊन खाडीवर जो DM फार्म हाऊस बांधला आहे ते DM भाई यांच्या माध्यमातून तिथं 2 दिवसासाठी जंगी पार्टी देण्यात येईल. या स्पर्धेचं जर विजेतेपद ऐरोली कोलीवाडा संघ जर पटकावतोय तर त्यांना 2 दिवसासाठी DM फार्म हाऊसवर एक जंगी पार्टी देण्यात येईल. ती अर्थात डॅशिंग डायनामिक DM भाई सरांच्या माध्यमातून. तर वैयक्तिक पहिल्या संघाचं तिसरं षटक घेऊन येतो. हाताळताना पाहायला मिळेल गोलंदाज आफ्रिदी. सामोर जाईल तो आणि चेंडू मृत असा घोषित केला जातोय पंचांकडनं. जशी तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली, तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू मृत घोषित करतायत ते पंच. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. आफ्रिदी मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू सरळ जातोय. तो स्वतः फॉलो थ्रू मध्ये अडवताना पाहायला मिळतोय तो आफ्रिदी आणि निर्धाव चेंडूची ते सांगता पाहायला मिळते. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू निर्धाव चेंडूची ते सांगता. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू हाताळताना पाहायला मिळेल आफ्रिदी. चेंडू सरळ टटवलाय मंदिराच्या दिशेने. तिथून क्षेत्ररक्षक धावून येईपर्यंत चित्त्याच्या चपळाईने तर 2 धावा धावून पूर्ण होतं. ते दुहेरीने धावफलक पुढे सरकला जातोय. 10 फलकावर धावा दर्शवल्या जातात ते 36. 2 षटकांनी 2 चेंडूच्या समाप्तीनंतर इथं सुरेख सुरुवात म्हणता येईल जुहूगाव संघाची. 10 फलकावर धावा लागल्यात त्या 36. तिसऱ्या षटकातला तिसरा चेंडू हाताळताना पाहायला मिळेल गोलंदाज आफ्रिदी. सामोरे जाईल तो. पुन्हा बॅटची स्लाइस कट घेतल्यानंतर चेंडू सरळ फ्लाइंग स्लिपमध्ये जातो आणि एक घोषीच्या स्वरूपात धाव मिळते. एकेरीन धाव फलक पुढे सरकला जातोय. 10 फलक दर्शवला जातोय ते 37. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करून परंतु चेंडू बॅटच्या मिडल होताना पाहायला मिळतात. एक धाव मिळते. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात परंतु आपली विकेट इथे सॅक्रिफाईस करतोय तो फलंदाज. मंदराने आपली स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली आणि तिसरा हादरा पडतोय तो एकंदरीत धावचूच्या स्वरूपात. 38 या धावसंख्येवर तिसरा हादरा पडतोय तो जुहूगाव संघाला.
2 षटकं संपली होती तेव्हा धावफलकावर धावा लागल्या होत्या चौथीत. जशी तिसऱ्या षटकाला आफ्रिदीने सुरुवात केली त्या 4 चेंडू हाताळले, 4 चेंडूमध्ये धावा फक्त केल्या त्या 4 आणि एक फलंदाज धावची स्वरूपात बाद झाला. सुरेख गोलंदाजीचं ॲनालाइज पाहायला मिळालं ते आफ्रिदीच्या माध्यमातून. एकंदरीत मंदार पाटील हा 6 चेंडूला सामोरं झाला आणि 11 धावांची एक सुरेख खेळी करून आपली तंबूच्या आश्रयाला जातो आणि मंदार याची जागा भरून काढण्यासाठी न्यू कॅन्डिडेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. अर्थातच प्रथमेश. तीन गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावर धावा लागल्यात त्या. एकंदरीत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 आणि मंदार याची जागा भरून काढण्यासाठी नवा गडी नवा भिडून मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश. आफ्रिदियाचा चेंडू पंचांनी तर नो बॉल म्हणून घोषित केलं आणि फ्री हिटचा चेंडू असेल तो, एक मेजवानीचा चेंडू असेल तो. या मेजवानीच्या ह्या रविवारच्या दिवशी पुरेपूर फायदा उचललेले का फलंदाज? अर्थातच. परंतु चेंडू स्विंग अँड मिस होते. चेंडू सरळ पायावर आढळतोय आणि बघता बघता लेग बायच्या स्वरूपात ही चोरटी धाव म्हणता येईल. तिच्याची चपळाई आणि हरणाची गती तर पाहायला मिळाली. 2 फलंदाजामध्ये सुरेख तालमेल पाहायला मिळाला आणि चोरटी धाव पाहायला मिळाली. एकंदरीत एकेरीन धावफलक पुढे सरकवला जातोय. आणि धावफलक इथं दर्शवला जातो 40. पंचांनी पुन्हा वाईट प्लस बाय 1 गेट 1 अशा 2 धावा मिळतात त्या फलंदाज प्रथमेश व जुहगाव या संघाला. अर्थात धावफलक दर्शवला जातो 42 या धावसंख्येवर पोहोचतो. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना बॅटची स्लाइस कट घेतल्यानंतर चेंडू डिक्लेअर झोनमध्ये आढळतो आणि एकच धावामध्ये एकेरीन धावफलक पुढे सरकवला जातो. अशा प्रकारे 3 षटकाचा खेळ संपुष्टात होतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागतात त्या 43 धावा. एकंदरीत 3 षटकाचा खेळ संपुष्टात येतो. पहिलं षटक हाताळलं ते भावेश याने धावा खर्च केल्या होत्या त्या 17. दुसरं षटक हाताळलं ते शुभम याने धावा खर्च केल्या होत्या 17. तिसरं षटक हाताळलं ते आफ्रिदी याने धावा खर्च केल्या त्या 8. एकंदर 3 षटकाचा खेळ संपुष्टात येतो. धावफलकावर धावा लागतात त्या 43. उर्वरित शेवटचं स्लॉगवरचं षटक हाताळताना पाहायला मिळेल तो गोलंदाज तीन षटकाचा खेळ संपुष्टात येतो. 3 षटकानंतर धावफलकावर धावा लागतात त्या 43. शेवटचा षटक हाताळताना स्लॉगवरचं षटक हाताळताना पाहायला मिळेल तो गोलंदाज अर्थातच रोहन म्हात्रे. पहिल्या चेंडूवर ना भय ना भीती चेंडू सरळ जातो. ओ वॉट अ हिट, बिग हिट, बिग सिक्स. चेंडू सीमारेषा पार, आउट ऑफ पार्क. षटकार येतोय. षटकारानं या गोलंदाजाचं स्वागत केलं जातंय. तो या 6 धाव्याने धावफलक पुढे सरकला जातो. धावफलक दर्शवला जातोय तो 49. 3 षटकाचा खेळ संपुष्ट आला होता तेव्हा धावफलकावर धावा लागल्या होत्या 43. शेवटचं षटक हाताळलं असताना पहिल्या चेंडूवर मोठा फटका येतोय. आणि थोडासा व्यत्यय होतो. रनअपमध्ये थोडासा व्यत्यय येतो आणि पंच पुन्हा डेलिब्रेट करतात चेंडूला आणि सुरुवात होताना दुसऱ्या चेंडूची
पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस. चेंडू पडल्यानंतर थोडंसं वळण घेतो. वळण घेतल्यानंतर चेंडू यष्टीरक्षक आपली चोख कामगिरी बजावताना पाहायला मिळतो. दुसऱ्या चेंडूची निर्धावाशी सांगता पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आल्यानंतर पुन्हा तिसऱ्या चेंडूवर चढवलेला हल्ला मिडऑफच्या डोक्यावरनं चेंडू सरळ जातो. वन बाउंड क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये पोहोचेल, फेकेल तोपर्यंत ह्या चित्त्याच्या चपळीने 2 धावा होत आहेत आणि दुहेरीने धावफलक पुढे सरकवलं जातं आणि या धावांचं अर्धशतक अर्थात धावफलकावर धावा लागतात त्या 51. 51 धावा लागल्या जातात. धावांचं अर्धशतक गाठले जाते. हा खंबा अर्थातच पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस. वारंवार ज्या चुका करायच्या नव्हत्या त्या चुका पाहायला मिळतात त्या फलंदाजाच्या माध्यमातून. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटला मिडल होताना पाहायला मिळतं. निर्धाव चेंडूची तर सांगता. आता मात्र स्वेर मारा करताना गोलंदाज रोहल आणि नकारात्मक चेंडूची खूण येते. एकंदरीत अवांतराशी 1 धाव मिळते. एकेरीने धावफलक पुढे सरकला जातो. धावफलकावर धावा दर्शवल्या जातात त्या 52. पुन्हा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्न, चेंडू बॅटच्या टोला लागतो. टोला लागण्याच्या नंतर लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातो. तिथे 1 धाव, दुसरी धाव धावून पूर्ण तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात बघता बघता फलंदाज बाद होतोय. तिसरी धाव घेण्याचे नो वेट या 3 शब्दांचा अभाव होतोय आणि आपली विकेट सॅक्रिफाईस करताना पाहायला मिळाला तो फलंदाज प्रथमेश. एकंदरीत 4था हादरा पडतो जुहू गाव संघाला. ह्या शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये धावचूकच्या स्वरूपात धावफलकावर धावा लागतात त्या 54. शेवटचा निर्वाणीचा चेंडू हाताळताना पाहायला मिळतो रोहन. त्याला सामोर जाईल न्यू कॅन्डिडेट फलंदाज मंथन. फुलर लेनचा चेंडू होता पण सोडून दिला पंचांनी. अवांतराशा घोषित केल्यामुळे 1 धाव अवांतराच्या स्वरूपात मिळते. एकंदरीत धावफलक दर्शवला जाते 55. शेवटचा स्लॉग ओव्हरमध्ये शेवटचा निर्वाणीचा चेंडू, सामोर जाईल तो फलंदाज आणि 4 षटकाचा ते खेळ संपुष्टात येतो. 4 षटकामध्ये धावफलकावर धावा लागल्या त्या 55 आणि 56 धावांचं लक्ष असेल. नाणेफेक जिंकलं. पूर्वार्धात आपण पाहिलं तर नाणेफेक जिंकली रबाले संघाने. 55 धाव फटकावल्या त्या जुहगाव संघाने. 56 धावांचा पाठलाग करताना उत्तरार्धात आपण येतोय. त्या उत्तरार्धात काय घडेल काय बिघडेल पाहण्यासाठी आपण सामन्याचा पूर्वार्धात पाहिला आपण 55 धावांचं लक्ष
55 धाव फटकावल्यावर 56 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करताना उत्तरार्धात सरकतोय. उत्तरार्धात आपल्याला या 56 धावांचं लक्ष्य पार करताना पाहायला मिळतील ते रबाले संघ. आता मात्र ते व्यासपीठावर अनंत मडवी सरांचं इथं आगमन होतं. अर्थातच बबन मडवी यांचे मोठे बंधू छोटे बंधू अनंत मडवी सरांचं इथं व्यासपीठावर आगमन होत आहेत. आगमन होताना पाहत्या मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर 56 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीची जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल ती. जवळजवळ 14च्या सरासरीने धावा फटकाव्या लागतील. ह्या स्पर्धेतील पहिला अडथळा जर पार करायचा असेल रबाले संघाला तर 14च्या सरासरीने ह्या 4 षटकामध्ये 56 धावा फटकाव्या लागतील त्या रबाले या संघाला. तर या 56 धावधावांचा पाठलाग करताना सलामीची जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अर्थात स्ट्राईकला असेल तो शुभम, नॉन स्ट्राईकला असेल तो ओमकार. तर वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं या 54 धावांना डिफेंड करण्यासाठी पहिल्या षटकाची सुरुवात करण्यासाठी गोलंदाजच्या मार्गावर असेल, गोलंदाजी ट्रॅकवर असेल तो गोलंदाज ऋतांशू. गेट जवळ आली ती का? ठीक आहे आलो.
कमेंट आता. बाबी आहे का तेरा स्कोर लिहिला आता ना. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेईल तो म्हणजे हार्दिक. त्याचा सामना करेल तो म्हणजे शुभम. नकारात्मक चेंडू धावसंख्या 2 भरतोय. धावसंख्या होती म्हणजे 14. सर प्लस नाही का. नकारात्मक चेंडू धावसंख्या पुन्हा 2 भरतोय. धावसंख्या होती म्हणजे एक्स्ट्रा नंतर धावसंख्या म्हणजे 16. एक गडीवर 16. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घालतो म्हणजे शुभम. हार्दिक त्या सामना घालतो म्हणजे शुभम. आणि हा षटकार धावसंख्या 6 वर होते. धावसंख्या होते एक चेंडू धावसंख्या आली म्हणजे 22. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घालतो म्हणजे हार्दिक त्या सामना घालतो म्हणजे कार. धावसंख्येत 1 भरते. धावसंख्या होती म्हणजे 23. धावसंख्या 4 भरते. धावसंख्या होती म्हणजे 27. 3 चेंडू 15 चेंडू आणि 29 धावांची गरज. दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू खेळतो म्हणजे हार्दिक त्या सामना करेल शुभम. निर्धाव चेंडू धावसंख्या तिथल्या तिथे धावसंख्या होती म्हणजे 27. दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू खेळतो म्हणजे हार्दिक त्या म्हणजे शुभम. आणि हा बाद दुसरा आद्रा पडतो म्हणजे राबडा संघासाठी. कोहली दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू खेळतो म्हणजे हार्दिक त्या सामना खेळतो म्हणजे नवीन आलेला फलंदाज भावेश.
धावसंख्यात एकने भरते धावसंख्या दोन षटकानंतर धावसंख्या आली म्हणजे 28. बारा चेंडू 28 धावा. त्याच्यानंतर होणार सामना रिद्धी सिद्धी कोपरी निकितेश स्मृती साबत दोन्ही संघाच्या कर्णधार टेटचे समोर साधावा. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू गेला तो म्हणजे जतीन, त्याला सामना गेला तो म्हणजे भावेश. मारले ना नकर नक नकर काय रे? हॅलो हॅलो हॅलो. धावसंख्या पुन्हा दोन्ही वरते धावसंख्या होती म्हणजे 30. निधा चेंडू धावसंख्या तिथल्या तिथे धावसंख्या होती म्हणजे एक चेंडू आहे धावसंख्या होती म्हणजे 30. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू खेळतो म्हणजे जतीन, त्या सामना खेळतो म्हणजे भावेश. हा धावसंख्या दोन्ही बरोबर धावसंख्या म्हणते दोन चेंडू वगैरे 32. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू गेला म्हणजे जतीन, त्या सामना केला म्हणजे भावेश. निचा चेंडू धावसंख्या तिथल्या तिथे धावसंख्या होत्या 3 चेंडू धावसंख्या म्हणजे 32. तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू खेळतो म्हणजे जतीन, त्याचा सामना केला म्हणजे भावेश. धावसंख्या एकने भरते धावसंख्या 4 चेंडू मागे धावसंख्या 33. 2 गडी बाद 33. आठ चेंडू आणि 23 धावांची गरज. 8 चेंडू 23 धावा. तिसऱ्या षटकातील 5चा चेंडू जतीन. नकारात्मक चेंडू धावसंख्येत एकने भर होते धावसंख्या होते म्हणजे 34. तिसऱ्या षटकातील 5चा चेंडू घेऊन होतो जतीन, त्या सामना करतो म्हणजे आफ्रिदी. नकारात्मक चेंडू धावसंख्या पुन्हा एक निभर होते धावसंख्या होते म्हणजे 35. 8 चेंडू 21 धावा. तिसऱ्या षटकातील 5चा चेंडू होतो जतीन. नकारात्मक चेंडू धावसंख्यात पुन्हा एक निभर होते धावसंख्या होते 36. तिसऱ्या षटकातील
5वा चेंडू घेऊन तर म्हणजे जतीन, त्याला सामना केला तर म्हणजे आफ्रिदी. आणि हा बाद. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेतला म्हणजे जतीन, त्या सामना केला नवीन आलेला फलंदाज संकेत. आणि या धावचीच्या स्वरूपात बाद. चौथा आजरा पडतो म्हणजे राबाडा संघासाठी. तर अजूनही 7 चेंडू, 6 चेंडू 19 धावा. शेवटच्या षटक घेऊन तर म्हणजे मंथन, त्या सामना केला तर म्हणजे 22, 6 चेंडू 19 धावा. आणि हा षटकार धावसंख्या 6 ने भरते. धावसंख्या होते म्हणजे 43 धावा. तर अजूनही 5 चेंडू आणि 13 धावांची करत. 5 चेंडू 13 धावा. धावचीच्या स्वरूपात बाद. धावसंख्यात 1 ने भरतोय. धावसंख्या ते म्हणजे 44, 4 चेंडू आणि 12 धावांची गरज.
4 चेंडू 12 धावा. चौथा षटकातील तिसरा चेंडू गेला म्हणजे मंथन, त्यामध्ये म्हणजे भावेश. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्यात 1 ने भरवते. धावसंख्या म्हणजे 45. अजूनही 3 चेंडू आणि 11 धावांची गरज. नाही पडला. धावसंख्यात 2 ने भरते. एक शॉट. धावसंख्यात 1 नेच भरवते. धावसंख्या म्हणजे 46. अजूनही 2 चेंडू 10 धावांची गरज. याच्यानंतर सामना रिद्धी सिद्धी कोपरी निकिता स्मृती साबात दोन्ही संघाच्या करणारे टेटचे समोर साधावा. राबाडा संघाचा कर्णधार कुठला असेल त्यांनी टेस्टची संपर्क साधावा. एक चेंडू आणि 9 धावांची गरज. राबाडा संघाचा कर्णधार कुठला असेल त्यांनी टेस्टची संपर्क साधावा. राबाडा संघाचा कर्णधार अशा तऱ्हेने सामना आधी जोग संघाने जिंकलेला आहे.